चला नमस्कार मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमचं सच्चे स्वागत आहे. आपण आता पंचलिंगी महादेव इथं आलेलो आहे. हे बघा, ही आपला हर हर महादेव, हर हर हे महादेव. बघा, ही पुजारी मामा इथं. देवळात जाऊन शिना शिवाजी माझा हे बघा, या ठिकाणी शाबू वाटप आहे, प्रसाद वाटप आहे. त्या ठिकाणी केळं वाटप आहे, प्रसाद आहे. आणि समजाने प्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये आणि अन्नाचा नाश होऊ नये. लागेल तेवढाच प्रसाद तुम्ही घ्या. काय नव्हतं. विनाकारण जास्त घेऊन प्रसाद तुम्ही नासू नका. 20 क्विंटल पर्यंत केलं. आता आपण ह्या पुजारी मामांची थोडीशी मुलाखत घेऊया. सर्वसाधारण आता सर्वसाधारण आपण सगळ्या भक्त लोकांकडनं आटपाडी असेल, इटा असेल, सांगली असेल, तासगाव असेल, त्या लोकांनी आपल्याला फराळीचं 1 क्विंटलपासून पुढे दिलेलं असते, 50 किलोपर्यंत दिलेलं असते. आणि त्या माध्यमातून ही चाललेलं सगळा कार्यक्रम देवाचा आज 20 वर्ष झालं. 20 क्विंटल शाबू, शेंगदाणा, लाया, अतुल मालक पवार, परत तुमचा काटकर दादा, परत साहेबराव पाटील, तानाजी पाटील, अध्यक्ष आणि तासगावची काय मंडळी त्यांनी आपल्याला भरपूर ह्याच्यात मग बोला हां. आणि त्या मार्फत आपल्याला या यात्रेसाठी आपण एवढा खर्च करून ही लोक अन्नदान करायसाठी बरीच आबत येते. आणि ज्या मालकानं होल मारून दिलं त्या मालकाने आपला आता हिडीवर ही चालू केलं त्यांनी तुमच्या मार्फत. तुमचं समाधान रे, समाधान आहे ना रे, समाधान हाके. हे बघा, ही लोक खुश झाली होती. हां जी आपण लोकवाहिनीतून आणि सर्वसामान्य भक्ताच्या प्रयत्नातून जे आपण होल मारला आहे त्या होलचं पाणी आज बघा मुबलक आपल्या इथे भक्ताची 20,000 लोक सांगा. हा, 20,000 लोकं आज पाणी पिते होल होतं. मारल्यापासून बंद पडला नाही. हा. दुसरी गोष्ट आज अतुल पवार दादा लवटे हा. दोघांनी 10 लाखाचा एक फंड पहिला टाकला. त्यांनी सुरुवातीला निवडून आल्या हे बघा, ते मगाशी सत्कार केलंय. दादा लवटे आणि अतुल मालक यांनी महादेवासाठी 10 लाख रुपयाचा फंड दिलेला आहे. पहिलाच फंड टाकला त्यांनी. पहिलाच फंड निवडून आल्यावर गेले भेटी देऊन. त्यांचं मनापासून. आणि आता जे इथनं पुढे कार्यक्रम होणार आहेत हा. ते कार्यक्रम आपल्याला की चांगलं बाहेर पाडायचं जातं. तर सगळं सर्व लोकांनी यात्रेकरांनी सांभाळून घेऊन उद्या कावडी आणि कावडी झाल्यानंतर बाकीचा कार्यक्रम होतो. प्रत्येकाच्या गावात जेवण होतं. उद्या तामजाई परवाची मंगळवारी कावडी जाते इथनं महादेवानं तामजायला चिक महोत्पन्नात. आणि तिथे मोठी यात्रा असते आपली कशाची उरूस भरतो कुस्त्यांचा. त्या मार्फत हे आपले चॅनलवाल्याने मीडियावाल्याने आपल्याला भरपूर सहकार्य केलेलं आहे. त्या मार्फत आम्ही सगळे पुजारी सगळे भक्त मंडळी आभार आहे. तसेच आज यात्रेचा व्हिडिओ करतो डोल्यांना तुम्ही महादेवाचा सत्कार आहे आपल्यासाठी. चला या मामाची जरा थोडीशी आपण मुलाखत घेऊ. मामा, तुम्ही 20 क्विंटल शाबू वापरून दिला का महादेवासाठी? जितेंद्र सगळ्यांच्या प्रयत्नात आम्ही सगळे गोळा करतो. फक्त उत्स्फूर्त मनानं इथं दान करते. फक्त मागायचं काम करतो. देव वाढत चालली. आणि तसं तुम्ही आता देवाचं मागायचं आपण बी मागायचं काम केलं. आपल्यासाठी देवासाठी अनेक लोकांनी भरपूर मदत दिली आणि आपण त्या मदतीतून आपण तिथं होल मारला आणि देवाच्या दयानं चांगलं पाणी लागलं. आसपास 10 होल फेल केले तर तरी लोक तरी बी त्या होलसाठी पाणी लागलं चांगलं. आणि आज मोठ्या संख्येने भक्त पाणी पित आहे ते होलचं. हा दमा. आणि तसेच आपले अनिल महादेव देशमुख सांगोला त्यांनी महादेवाला लागणारी खडी, वाळू, सिमेंट जे काही किरकोळ सामान लागणार स्वतःच्या हायवेनं तिथं पदर खर्चानं 20 वर्ष झालं चालू आहे. ठोकळा बसवायचा असो, बांधकाम असो, काही इतर काही नव्हतं इथं. तर आज एका वेळेला गणेश शेट्टे म्हणून आहे, एका टायमाला 5.5 लाखाचा एका सोमवारला फराळी बरोबर आहे. चिकमोहचा जगताप म्हणून एक हॉटेल आहे चिकमोहच्या नाल्याकडं. ती 2.5 लाखाचा एका सोमवारला फराळी देतो. दूध, खीर काय असेल ते म्हणजे प्रसादासाठी श्रावण महिन्यात सोमवारला 10 ते 20 लाखाचा एका सोमवारला खर्च करायला लागले ते. आणि तेवढ्यातून हे लोकांचं जे म्हणणं आहे कसं हे चालतं तर आम्हाला सगळे भाविक लोक देते त्याच्यामुळे आमचं सगळं चालतं. नंतर आमच्या वेळेस पुजाऱ्यापाशी काय असते काय नाही. तर त्यावेळेला ज्या आज आम्हाला एक डोले म्हणून आमचा उमरगावचा कार्यकर्ता आहे RTO ऑफिसचे एजंट त्यांनी आम्हाला आतापासून हे सगळं पुरवायचं काम केलंय. फोन केला का माघारी मोकळा येत नाही. का येत नाही की त्यांची त्यांना माहिती आहे कोणाला मागायचं आणि कोणाला नाही मागायचं. तर त्यामार्फत आमची ही यात्रा आज 1 वर्ष चांगली चालली. आता एक बैलाची यात्रा भरवायची आपल्याला एक पुढच्या वर्षी होईल किंवा अजून 1-4 महिन्यानं आमची मंजूर झाली.
मग झालं एकदा आपण हे पाण्याचा प्रश्न मिटवला की आपल्याला सगळं ह्या तुम्हाला मीडियामार्फत ह्या पाहुण्यामार्फत सगळं तुम्हाला काय बघायला मिळेल आणि त्या अन्नदान करते कोण कसं देतोय कुठनं येतोय ती त्याची त्याला माहिती गोंधावल्यासारखं चालू आहे आता इथे सध्या टीम ह्याच्याबद्दल आपले एक आभार माना सगळे पुजाऱ्यातर्फे गावातर्फे सांगली जिल्हा सोलापूर जिल्हा दोन्ही जिल्ह्यात आपल्याला कमवून 4 शिवर हे मंदिर आहे महादेव मंदिर ही 4 शिवर आहे आणि आजच्या स्थितीला मीडियावाल्यांनी मी चांगला जोर दिलाय त्याच्याबद्दल त्यांनी एक होल पाडून दिलं त्या होलाचं पाणी आपल्याला आतापर्यंत टिकवलंय आज जवळजवळ पाडल्यापासून बंदच नाही हा मग तसं आता यात्रेने सगळ्यांनी महादेवाची कृपा हे आपलं नुसतं कष्ट आहे त्यात आपलं काही नाही देवाचं सत्पण आहे शिव पार्वती शिव हर हर महादेव हर हर महादेव आता चला मित्रांनो बघून घ्या आता इथं फरायचं वाटप आहे आपण ही समधी नावं वाचून तुम्हाला दाखवत आहे आमदारचं समधी नाव तुम्हाला कॅमेरा फिरून दाखवत आहे हे बघा ही दादासाहेब लवटे बाळासाहेब बनकर आणि सोनाली पाटील यांच्यातर्फे बघा फरायचं वाटप चालू आहे आणि ही मंडप ही टाकलेलं आहे इथं आणि मोठ्या संख्येने भक्त इथं येऊन फरायचं आस्वाद घेत आहे आणि सावली बसत आहेत आणि ह्यांनी हे बघा मोठ्या प्रमाणात भक्त आलेले आहेत इथं या ठिकाणी हे बघा ह्या साईडला किती गेले ते हे बघा ही साईड आहे त्याकडे शाबूची भांडी ही चालू आहेत बघा महादेवासाठी बघा मोठी देणगी दिलेली आहे ह्याने चला मित्रांनो आपण जरा ह्या थोडीशी मावशीची मुलाखत घेऊया की फराळीची शाबू वाटप बद्दल आणि इतर थोडी माहिती घेऊया मावशी शाबू वाटप तुम्हाला कसं मिळतो आणि कोणी दिला आहे शाजी बापू त्यांच्यापर्यंत शाबू वाटप आणि इतर भक्तांपर्यंत शाबू वाटप आहे तेव्हा अनेक भक्त बसले आहेत तिथं आता बसलेले घेतलेले त्या लोकांची मुलाखत घेतली म्हणायचं त्या लोकांची बघा शाबू वाटप त्यांना त्यांच्या तोंडात काय येतं ती बाबा चांगल्या माणसाने बाबा जर आपल्या शाबूवाल्यांची जरा मुलाखत घेऊया शाबू कापासून वाटत चालू तुमच्या 5 वाजल्यापासून शाबू वाटतो हो 5 संध्याकाळ म्हणजे बघा सकाळी पहाटे 5 वाजल्यापर्यंत संध्याकाळी 10 वाजेपर्यंत शाबू वाटप आहे भक्तांसाठी बघा लाईन भक्त शाबू घ्यायला हर हर महादेव शिव पार्वती हर हर महादेव हर हर महादेव ओम नमः शिवाय हर हर महादेव हर हर महादेव चला या मामाची आपण थोडीशी मुलाखत घ्यावी देवाच्या सेवेसाठी इथे थांबलेले आहेत आणि देवाची सेवा करत 8 दिवस थांबले थोडी मुलाखत घेऊया आपण मामा काय काय सेवा केली देवाची नाही साफसफाई केली कचरा पडतोय ते टाकला जळण आणायला जळण आणतोय पाणी आणतोय टँकर भरतोय शाबदाना भिजू घालतोय शाबदाना वाटतोय शाबदाना दूर आणून देतोय चहा देतोय दूध देतोय बघा देवाची कोणती बी सेवा असू द्या लाजू नका आणि देवाची सेवा करत राहा तुम्हाला काहीतरी पुण्य मिळणार बघा ह्यांनी कचरा रोटला समजा सेवा केलेली आहे देवाची अशी सेवा तुम्ही देवाची करत राहा धन्यवाद एक 20 वर्ष झाली सेवा करतो देवाची काय म्हणता येतं सोमवारी सकाळी तू माझ्या समोर 3-4 वेळा मी तसा विठलापूरचा आहे आणि ह्या देवाला आल्यामुळे आमच्या गावातली पोलीस 90 झाले की 90 नोकरी गेली लेडीज पोलीस स्वतःचा पोरगा पोलीस झाला आता म्हणजे बघा देवाचं किती सत्पण आहे कमीत कमी 100 मुलं इटलापूरमध्ये पोलीस झाली एवढं मोठं सत्पण आहे महादेवाचं लुटून जाडून काढते ते देवाला जरा आमुषाला पालखी काढते करून पालखी देवाची सेवा महत्वाची आहे हा तसं तुम्ही महादेवाला सेवा करा हे बघा हे आपले खवासपती जरी भक्त आहेत बघा देवासाठी आले महादेवासाठी
चला मित्रांनो, आपण आता मंदिरामध्ये आलेलो आहे. बघू द्या. आपण आता मंदिरात थोडं वेळ बघूया. तुमचं Insta आहे ना? Insta आहे ना? YouTube आहे. YouTube आहे. कोणतं channel? काय पाहिजे हे बघा मंदिरामध्ये गर्दी किती आहे बघू द्या. हा त्यांचं घ्या ते सगळे तेवढं घ्या तेवढं सगळ्याला म्हणायला हो एकदम शिवपार्वती हर हर महादेव. हर हर महादेव हर हर महादेव ही यात्रा भरलेली यात्रेत हे बघा ही मंदिरावरती माशा झालेल्या आहेत. तर ह्यांचं मुलाखत घेऊया. शिवरात्रीनंतर ह्यांना सांगा जरा कशा बोलायचं आहे. चला मित्रांनो, आपण ह्या माशाची थोडी मुलाखत घेऊया. आज शिवरात्री यानंतर बाहेर लांब लोकातले गावातले बाहेर भक्त लोक येतात. आज शिवरात्री हा परिसर लांडे महादेवर मोठा जत्रावरती हा बाहेर डिगलची आचकदानी लक्ष्मीनगर या भागातले लोक लांब येतात. हा दर्शन घेण्यासाठी हा प्रसाद पण आहे. लोकांनी बाहेर सहकारी करतात. त्यांचं आशीर्वाद आहे या देवाचा लाखमालाचा. हा देव जगन्नाथाचा नाथ आहे. हा देव शंकराचा अवतार आहे. हा देवानी अवतार घेताना हा लांडे महादेव ही देव पूर्वीच्या काळापासून हा देव आहे. 300 वर्षापासून हा देव आहे. या देवाचा भूकार वाचायचा, इतिहास वाचायचा म्हणलं तर हा काशीगण आहे. मोठा त्या ग्रंथात ह्या धरणीव रामकृष्ण. चला मित्रांनो, आपण काय ह्या ताईंची थोडी मुलाखत घेऊया. त्यांनी देवासाठी भरपूर देणगी दिलेली आहे. नमस्कार. मी सविता अनिल देशमुख. स्टोन क्रशर शेरेवाडी कटपळमध्ये आहे. आणि जे काही म्हणजे मटेरियल लागेल ते आम्ही मंदिरासाठी देतो, दान देतो. आणि सेवेला पण सांगतो. देवाचं लग्न वगैरे आम्ही सोबत वर्षाची वर्षाला महादेवाला देखील असते चैत्रात आमोशाला, प्रत्येक आमोशाला आमचं जेवण असते ह्यांचं डिकमल पेटवायचं काम महिन्याला हे करते ती. धन्यवाद. आणि वाळू खडी सिमेंट लागणार ती पण देते ती. मारुतीचं मंदिर उभा करायला पोटी भरून दिली. बाकीचं काय काय देते ती. आणि सेवा कशी करतात ती सांगा. नवरा बायको येऊन बाकी आम्ही दोघं जण मिळून बटाटा मिरची सगळं जे काय वाटतं ते करतो. दिवसभर रात्रभर चालू असते. रात्री दिवसा पाय म्हणून हर हर ओम महादेव. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. मी नितीन नरे. मी बाळूमाची भक्ती करतो, शंकराची भक्ती करतो. हे भाई भक्त 20 लोकांच्या पेक्षा जास्त आहेत. जास्त 20-25 लोक आहेत. 25 भाई भक्त येतात. अन्नदान बरेच जणांना दान करायचं असेल अन्न ही भाई भक्त येऊन मिळून मिसळून अन्नदान श्रेष्ठ करते. पाणी बरेच भागातनं पाणी आणायला लागतं ह्या मंदिरावर. हे पाणी आजूबाजूला कुठंच नाही. पाणी काढून पाणी इथं सरकारी करते. आणि लांब ज्याला कुणाला सेवा करायची असेल ती भाई भक्त सेवा करते. ज्या भाई भक्तांना सेवा करायची असेल, ज्या भाई भक्तांना काय दान काय द्यायचं असेल, कुणाला शब्दांना खिचडी द्यायची असेल, भगरी द्यायची असेल, कोण फळ देतं, केळं देते, कोण पैशाचं पण दान करतं. ह्या मोठ्या गणपतीवर ह्या मोठा सोहळा भरतो. ही 33 कोटी देवांचा दरबार भरतो. ही 33 कोटी देव दरबाराला हजर राहतात. आणि ही 33 कोटी देव
दर्शनाला ह्या लोकांना देण्यासाठी हा दर्शन 33 कोटी देव हा स्वर्गातला हा आपलं भूपृष्ठेवर ह्या लांडे महादेवाच्या देवाराव हा देव उतरत्यात. जगाचा अवतार हा शंकराचा आहे. हा लांडे महादेव हा पहिल्या दिंड्या महादेव हा नाव पडलं कटपळ मध्ये. ही मास्ती देवळा आहे. शिवाई मास्ती देवळ आहे. हा मारुती देवळ आहे. ही दक्षिणमुखी महाराज. हा दक्षिणमुखी महाराज. दक्षिणमुखी महाराज. हे बघा ही गर्दी किती बघून घ्या बघताची लाईन उभा. नागनाथ सकाराम कुंभार या शिवभक्ताकडून 50 रुपये देणगी आहे. धन्यवाद. अल्लाई या शिवभक्ताकडून 100 रुपये देणगी आले. धन्यवाद. बोल. हॅलो, लेडीज काहीच जाऊ देणार नाही. हा आम्ही हर हर महादेव ईश्वर शंकर आहे. शिवपार्वती हर हर महादेव. हर हर महादेव. महादेव. प्रसादासाठी बसांनी गाडी बसवून प्रसादासाठी उद्या प्रसादासाठी जेवण देण्यासाठी बघा मटकल आणलेल्या गाडीमध्ये महोदून आणलेला आहे. उद्या महाप्रसाद आहे हे समजून प्रसाद घ्यायला. उद्या देवाला जगताप मालकाचा प्रसाद जर वर्षातनं त्यांचा जवळजवळ 5-7 कार्यक्रम होतात. 2-2.5 लाखाचा सोहळा असतो आणि त्याच्यानंतर बाकीचं काय हे जे फराळाचं असतं की प्रत्येक वेळेला फराळाचं जर सोमवारला जेवण असतं त्यात एक 400-500 लोकांनी जेवण 700 लोकांनी जेवण दिलंय त्याने आज. हे आता चाललंय तुमच्या देखत ही सामान त्यांचं काढून घेऊन चालले. उद्याला तुम्हाला महाप्रसाद बनवायसाठी त्यांचे आचार्य त्यांच्या टाक्या त्यांचं जे लागण काय येते ते जगताप मार्फत येते. तसंच वर्षातनं त्यांचं एक 5 ते 7 कार्यक्रम इथं दरवर्षी महादेव मंदिरावर कटपळ शिकमोहच्या लोकांचं भक्तगणाने जेवढं त्यांना शक्य होईल तेवढं करत असते. ते त्यामार्फत याला काय व्हावं काय नाही असं सुचत नाही. तर त्यावेळेला अचानक वर्षाचे 5-7 कार्यक्रम असतात. आणि श्रावण महिन्यातला 4था सोमवार लास्टला 3 ते 4 लाखापर्यंत करते. ते गणेश शेट्टीला 5.5 लाखाचा एक तिसऱ्या सोमवारला खर्च असतो. अतुल माल प्रसाद एका गजा तिसऱ्या सोमवारला असतो. असं 4 सोमवारला 4 जण आहे तर कमीत कमी 10 ते 15 लाख पैकी खर्चाची तयारी असते. भक्तांना महादेव कसा दाखवते ती. आणि आज लोकांना एवढं झालंय 20 लाख लोकांना एक बोर मारून दिलाय पत्रकारानं मीडियावाल्यानं.
बोर पाण्यावर 20 लाख लोक पाणी पितात सकाळपासून तरी संपलं नाही. तुमचं नाव तीच आहे हा. ना मीडियावालीच हा मी समाधान सांगा की तुम्ही सांगा समाधान जगे हा तुम्ही काय दिलं आरती सांगा आपण देवासाठी लोकवाटीचं फल मारून दिलेलं आहे हा. काय काय काम करतो तुम्ही विचारा. दुसरं देवासाठी काय काय आहे? देवासाठी साफसफाई करायची, सकाळची पूजा करायची, तांदूळ चालला तांदूळ दुसरं काय करायचं, पाणी द्यायचं, जेवण वाढायचं, बसवायला प्रसाद द्यायचा. आपण काय करू शकता सालभर तुम्ही काय काम करतो देवापाशी काय ना आता इथे 8 दिवस झाले, हीच काम चालू आहे आपलं. मुलाखत द्या अन्नाची अन्नाची घ्या. मित्रांनो जरा ह्यांची साहेबांची मुलाखत घेऊया तुमचा परिचय सांगा ती बच्चन विष्णू कांबळे राहणार मौत बुद्रुक. हां गेल्या 20 वर्षापासून ह्या मंदिराला येतो, दर सोमवार येत असतोय. हां त्यात तात्यांचं सगळ्यात मोठं योगदान आहे खरं. त्यावेळेस पाण्याची व्यवस्था नव्हती, हां तसं झाडं वगैरे काय नव्हतं, रस्ता सुद्धा नव्हता इथं. खरं तर तात्याने लय त्याला नाही केलं तात्यांनी सहकार्य केले देवासाठी साकार भरपूर केलं तात्यांनी आणि तात्यांनी प्रयत्न केले देवासाठी देवासाठी भरपूर योगदान केलं. धन्यवाद माहिती दिल्याबद्दल धन्यवाद चला मित्रांनो आपण ह्या ताईंची जरा थोडी मुलाखत घेऊ ताई तुम्हाला शाबू मिळाला का कसं कसं इथलं वातावरण तुम्हाला वाटलं प्रसादाची पण खूप छान व्यवस्था आहे. गरम गरम खिचडी भेटली आणि आम्ही मंदिरात प्रत्येक वेळेस येतो तर खूप छान इथं एकदम प्रसन्न वाटतं आणि दर्शन घेतल्यावरती पण खूप छान वाटतं. पंचलिंगी महादेव आहे म्हणून पंचलिंग माझी पंचलिंगी महादेव आहे. रावणाची आई इथं पूजा करायची. आणि तुम्ही चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ताई हा 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 चला बघून काय मित्रांनो बघा ही महादेवाची मोठी यात्रा भरलेली आपल्या इथं तेव्हा ह्या ठिकाणी भाजीपाला आहे तांदूळ घे. हे बघा, ए, ही आपली तसं गावाली. नारळ रे. हे बघा तांदूळ महाराष्ट्राची घ्या, तांदूळ घ्या, सगळं सगळं. किती वर्षापासून आपण आता हे आपल्या गावात तानाजी यांची थोडीशी मुलाखत आहे तानाजी आपली कवाय ना काय संध्याकाळी 11 वाजता येणार. उद्या नाही का आज चालतंय आज असं संध्याकाळी. हा आणि उद्या दिवस मुकाम करून परवा दिवशी जाणार आहे आपली ती गावाला परवा इथं बघायचं ना. हा हा त्याचं चालतंय. उद्या जेवण काय जेवण काय काय आहे तुमचं किती लोक आपलं जेवण सकाळपर्यंत 8ला चालू होते, संध्याकाळी 8 वाजता जेवण चालू असते. चला संध्याकाळी बघतानो उद्या सकाळी 8 ते संध्याकाळ 11 पर्यंत महाप्रसाद आहे तरी समजेनी दीड किलोचा चालू हा आहे. ह्या प्रसादाचा लाभ घ्यावा समजेनी हा. महाप्रसादाचा चला आपण ह्या मावशीची थोडीशी मुलाखत घ्या मावशी शाबू मिळाला होय काय होतं शाबू खायला केलं केळं, फराळीचं बरं, शाबू. आपलं महादेवापासून वातावरण कसं वाटलं मला चांगलं आहे मस्त एकदम. काय काय मिळालं ते काय काय सांगा. हां धन्यवाद माहिती दिली मिळा, पेढा खायला मिळा. चालतंय शा बघा मित्रांनो ही उपसरपंच आहे पुरवाडीची आपले ताई उपसरपंच यांची आपण जरा थोडीशी मुलाखत घेऊ ताई महादेवापासून वातावरण कसं कसं छान अतिशय सुंदर हां सगळी शा- व्यवस्था खूप छान आहे. हां तुम्ही सगळं व्यवस्थित आहे रांगेत सगळ्याला जाऊ दे तिथे व्यवस्थित दर्शन करू देते ती सगळं व्यवस्थित आहे. तिथलं म्हणजे शांतता आहे देवापासून कुठं हां ठीक आहे आणि शाबूचं नियोजन फराळाचं नियोजन एकदम चांगलं ओकेमध्ये आहे चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद